पुणे अपघात प्रकरणातील अतिशय मोठी अपडेट। अपघातातील पोर्शे कार पोलिसांनी आता पॅक केलेली आहे आणि पावसामुळे पुरावे नष्ट होण्याची भीती असल्यामुळे खबरदारी म्हणून आता पोलिसांनी हा उपाय शोधलेला आहे। जर्मन प्रतिनिधींकडून देखील आता पाहणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिकची माहिती आपल्याला अक्षय बडवे देत आहेत। अक्षय, पोलिसांकडून कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते? नक्कीच आपण जर बघितलं तर ही तीच पोर्शे गाडी जी आहे ती कल्याणीनगर अपघातात ज्या गाडीने धडक दिली होती ती पोलिसांनी कंप्लीटपणे पॅक केलेली आहे। जर्मन प्रतिनिधी देखील ही गाडी पाहण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसात जर्मनीचे प्रतिनिधी थेट पुण्यात येऊन ही गाडी बघणार आहेत। पण त्याच्या आधी धूळ माती आणि पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून ही चौबाजूनी तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये म्हणून चौबाजूनी ही गाडी जी आहे ती पॅक केलेली आहे। काही दिवसांमध्येच आरटीओ असेल किंवा पोलीस असतील हे जर्मनीच्या प्रतिनिधींना पत्रव्यवहार करतील आणि त्यानंतर जर्मनीचे काही प्रतिनिधी ही जर्मन गाडी असल्यामुळे अत्यंत महागडी गाडी आहे, त्यामुळे जे तांत्रिक पुरावे आहेत ते कुठल्याही प्रकारे नष्ट होऊ नयेत, सीसीटीव्ही कॅमेरा असतील किंवा जे तांत्रिक आतले मुद्दे आहेत ते देखील नष्ट होऊ नये म्हणून ही जी खबरदारी आहे ती पोलिसांकडून आता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद सविस्तर माहिती